रामकृष्ण हरी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. हरी विन जन्म नरकाची पैजाण, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. नमस्कार मित्रमंडळी. हा हरिपाठाचा 22वा अभंग आहे. याच्यामध्ये नामस्मरणाचं महत्त्व सांगताना माऊली आपल्याला सांगतात की ज्याचे भगवन नामावर प्रेम आहे, नेम आहे, त्याचं लक्ष आहे किंवा त्याचं भगवंताच्या नामाशिवाय त्याला दुसरं काही सुचत नाही, असा मनुष्य खूप दुर्लभ आहे आणि असा दुर्लभ मनुष्यच भगवंताला प्रिय ठरतो. अशा नामधारकाजवळ लक्ष्मी वल्लभ म्हणजे साक्षात भगवंताचा, बाळकृष्णांचा, विष्णूंचा वास राहतो. नारायण हरी या नामाचा जो अखंड जप करतात त्यांच्या घरी भुक्ती आणि चारी मुक्ती नांदतात. त्याच्यानंतर हरिनामाविन जन्म म्हणजे साक्षात नरकच होय असं माऊली सांगतात. म्हणजे असा माणूस असतो ना, मनुष्य, तो यमाचा पाहुणा असतो. म्हणजे की त्याला मृत्यूनंतर शिक्षा देण्यासाठी यम सदैव तत्पर असतात. चाबुकाने मारत मारतच आपल्याला नेतात असं गरुड पुराणामध्ये वर्णिलं आहे. आपण तो भाग नंतर बघूयाच स्पष्टपणे. त्याच्यानंतर मृत्यूनंतर शिक्षा करण्यासाठी परलोकाला यम त्याला मारत मारत घेऊन जातात असं माऊली सांगतात. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या नामाच्या स्वरूपासंबंधी मोठ्या आस्थेने प्रश्न विचारतात व त्याला उत्तर मिळते की नाम गगनाहुनी आकाशाहुनी मोठे आहे. म्हणजे नामाचं महत्त्व सांगताना इतकं मोठं सांगतात की आकाश किती मोठं आहे, पृथ्वी किती मोठी आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा नाम मोठं आहे, श्रेष्ठ आहे. आता माऊली आपल्यासाठी इतकं सांगतात. आता त्यांनी स्वतःचा तर उद्धार त्यांचा झालाच, ते साक्षात देवच होते, परमेश्वरच होते, भगवंतच होते. पण त्यांनी हरिपाठ, ज्ञानेश्वरी, पसायदान का लिहून ठेवलं असेल बरं? त्यांना काही टाईमपास होत नव्हता म्हणून? नाही, तर आपल्यासारख्या जनसामान्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी हे सर्व लिहून ठेवलं आहे. म्हणून आपण नामस्मरण करावं, हरिपाठ करावा, पसायदान म्हणावं आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा. नमस्कार.